नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी गोविंद जाधव सुयश क्लासेस मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी NMMS स्कॉलरशिप साठी लागणारे जे काही संख्या आणि संख्यांचे प्रकार आहेत त्यामधीलच एक भाग जो आहे तो आहे म्हणजे वर्गसंख्या. वर्गसंख्यांचा घटक आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. त्यासाठी अगोदर वर्ग काढणं माहीत असणं गरजेचं आहे. तर कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. त्या ट्रिकचा वापर करून मी तुम्हाला काय करणार आहे, हे वर्ग सांगणार आहे, संख्यांचे वर्ग सांगत आहे. तर चला सुरू करूया आपण कोणत्याही संख्येचा वर्ग काढणे. ठीक आहे, पहा आता मी पहिल्यांदा एकक स्थानी 0 हा अंक असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा ते बघूया. उदाहरणार्थ समजा 30 या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे. आता एकक स्थानी 0 आहे, या संख्येच्या एकक स्थानी 0 आहे. 0चा वर्ग म्हणजे 0 हा 2 वेळा तुम्हाला इथं घ्यावा लागेल. वर्गामध्ये 0 2 वेळा घ्या आणि 3 या संख्येचा वर्ग करा. तर 3 चा वर्ग आहे 9, म्हणून 30 चा वर्ग 900. बघा, एकक स्थानी एकदा 0 असेल तर त्याचा वर्ग केल्यानंतर तुम्हाला 2 शून्य मिळतील, म्हणजे 1 गुणिले 2 2 दुप्पट होणार आहे आणि 2 शून्य आपल्याला इथं मिळणार आहे. उदाहरणार्थ बघा, आता 50 चा वर्ग, इथं सुद्धा 1 शून्याचा वर्ग 2 शून्य आणि 5 चा वर्ग येणार आहे 25, म्हणजे काय होईल 2500 हा 50 चा वर्ग आलेला आहे. याच पद्धतीने बघा आणखी एखादी संख्या घेऊ आपण, 90 चा वर्ग, एका शून्याचा वर्ग 2 शून्य आणि 9 चा वर्ग 81. बघा 8100 हा 90 चा वर्ग. आता याच्या पुढची जरा एखादी संख्या घेऊ आपण, 120 चा वर्ग. बघा, शून्याचा वर्ग 2 शून्य येतील आणि 12 चा वर्ग येईल 144, म्हणजे 120 चा वर्ग किती आला बघा मित्रांनो, 14400. एकक स्थानी 0 असेल तर या पद्धतीने आपल्याला वर्ग काढता येतो. त्यानंतर बघा, जर 7000 ही संख्या असेल तर 7000 चा वर्ग काय आहे, यासाठी बघा आता इथं शून्य किती आहेत 3, 3 दुने करा, 3 दुने 6, वर्गामध्ये 6 शून्य येणार, 1 2 3 4 5 6, वर्गामध्ये 3 ची दुप्पट करा, 6 शून्य येतील, 7 चा वर्ग 49, म्हणजे या पद्धतीने 7000 चा वर्ग आलेला आहे. आता बघा असा असेल तर 800 चा वर्ग. बघा इथं संख्या शून्य किती आहेत 2 आहे, मग 2 शून्य गुणिले 2 करा, 2 दुने 4, वर्गामध्ये 4 शून्य येणार आहेत आणि 8 चा वर्ग किती आहे 64, म्हणून 800 चा वर्ग या पद्धतीने आलेला आहे. 6,40,000 हा 800 चा वर्ग आहे. परत सांगतो, 1 शून्य असेल तर वर्गामध्ये 2 शून्य आलेले आहेत. जर 2 शून्य असतील तर वर्गामध्ये 4 शून्य आले, 2 गुणिले 2 केलं, 3 गुणिले 2 केलं. या पद्धतीनंच आणखी एखादं उदाहरण पाहू आपण. आता 2 शून्य आहेत म्हणून किती येणार 4 शून्य येणार आणि 5 चा वर्ग 25, म्हणजे 2,50,000 हा 500 चा वर्ग आलेला आहे. या पद्धतीने एकक स्थानी 0 असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा हे आता आपण पाहिलं. याशिवाय बघा, एकक स्थानी जर मित्रांनो 5 हा अंक असेल तर त्यासाठी जर असा एक वेगळा नियम आहे. तो काय आहे पहा, समजा 35 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. इथं काय करा बघा, एकक स्थानच्या 5 चा वर्ग करा, एकक स्थानच्या 5 चा वर्ग करा, 5 चा वर्ग येईल 25. 3 चा वर्ग किती, 3 चा वर्ग करत बसायचं नाही, तर काय करायचं, 3 च्या पुढची संख्या ही 4 आहे, 3 च्या पुढची संख्या काय आहे 4, त्याला 4 ने गुणा आणि 3 आणि 4 चा गुणाकार करा. 3 चौक किती झाले 12, 3 चौक 12, हे आलेलं 12 आहे तसं तुम्ही काय करा या ठिकाणी लिहा. बघा 3500 म्हणजे 35 चा वर्ग 1225 असा आलेला आहे. 35 चा वर्ग काय आला 1225. बघा काय केलं, 5 चा वर्ग 25, 3 च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12, या पद्धतीने वर्ग केलं. अजून बघा उदाहरण 75 चा वर्ग आपण आता करूया. 5 चा वर्ग करा 25, 7 च्या पुढची संख्या 8, 7 गुणिले 8, 7 8 56, किती झाला बघा वर्ग आहे तसं 56 इथं लिहा. 5725 हा 75 चा वर्ग आलेला आहे. हा एकक स्थानी 5 असेल तर असा नियम आहे. आणखी एक उदाहरण पाहू, 105 चा वर्ग, एकक स्थानच्या संख्येचा वर्ग करा, 5 चा वर्ग 25, 10 च्या पुढची संख्या
11. 10च्या पुढची संख्या 11. 11 गुणिले 10 किती होईल? 110. आता 110 आहे तसं इथं काय करा, लिहून द्या. 110 किती आला बघा? 11,025 हा 105 चा वर्ग आलेला आहे. आता 5 हा एकक स्थानी अंक असताना या पद्धतीने आपण वर्ग काढले. तसंच आणखी एक नियम आपल्याला 5च्या एकक स्थानी असण्यासाठी वापरता येतो. याशिवाय एकक स्थानी जर संख्या 5 नसेल तर दुसऱ्या संख्यांना कसा नियम वापरायचा ते सुद्धा आपल्याला आता बघायचं आहे. मग ती उदाहरणं पाहूयात. हा एकक स्थानी 0 आणि 5 हे जर अंक नसतील तर त्या संख्येचे वर्ग कसे काढायचे बघा. उदाहरणार्थ 34 चा वर्ग करायचा आपला. 34 चा वर्ग. आता एकक स्थानी 0 किंवा 5 नाही. आता ह्याला कसा नियम वापरायचा बघा. 4 चा वर्ग करा. 4 चा वर्ग 16. 3 चा वर्ग करा. 3 चा वर्ग 9. आता 9 लिहित असताना तुम्ही 0 9 असं लिहा. 2 अंकी लिहित असताना 0 9 लिहायचं. त्यानंतर पहा काय होईल, इथं प्लस चिन्ह द्या. काय केलं बघा, 4 चा वर्ग 16 दिलेला आहे, 3 चा वर्ग 9 केलेला आहे. एकक स्थानी प्लस चिन्ह द्या. आता या दोन अंकाचा गुणाकार करा. 3 आणि 4 चा गुणाकार करा. किती आला? 12. 3 आणि 4 चा गुणाकार 12. त्याला परत 2 ने गुणा. त्याला परत 2 ने गुणा. आता 12 दुनी किती झाले? 24. ते 24 या पद्धतीने इथं लिहा. 24 इथं खाली लिहा. आता काय बेरीज करा यांची? 6, 4 ने 1 5, 9 आणि 2 11. 9 आणि 2 11. म्हणजे 34 चा वर्ग किती आला मित्रांनो? 1156 हा 34 चा वर्ग आलेला आहे. पुन्हा सांगतो, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 3 आणि 4 चा गुणाकार 12 आणि त्याला पुन्हा गुणिले 2 करा आणि ते इथं 24 लिहा. इथे एक स्थानी प्लस चिन्ह आहे. या पद्धतीने 1156 हा काय आलेला आहे? 34 चा वर्ग आलेला आहे. अजून पहा उदाहरण 37 चा वर्ग करूया. 7 चा वर्ग किती? 49. 3 चा वर्ग किती? 9. इथं प्लस चिन्ह द्या. आता 3 आणि 7 चा गुणाकार 3 7 21. 3 आणि 7 चा गुणाकार 3 7 21. याला पुन्हा 2 ने गुणा. 21 दुने 42. इथं 42 येईल. 9 9, 4 आणि 2 6, 9 आणि 4 13. 1369 म्हणजे 37 चा वर्ग किती आलेला आहे? 1369. आणखी पहा संख्या. आता 5 एकक जरी असले तरी चालेल. समजा 85 आहे. 85 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. मगाशी नियम कसा केला? 5 चा वर्ग 25, 8 च्या पुढची संख्या 9, 8 9 72 आणि मग ते आहे तसं लिहा. म्हणजे तुम्हाला 85 चा वर्ग निघतोय. मग आता ह्या नियमाने सुद्धा आपण काय करूया? त्याचा वर्ग करूया. आता 5 चा वर्ग किती? 25. 8 चा वर्ग 64. इथं प्लस साइन द्या. आता 8 गुणिले 5 होईल. 8 पंचे 40. त्याला गुणिले 2 करा. 40 दुने 80. इथं काय करूया? 80 लिहा. इथं बघा बेरीज होईल 5, 2 2, 8 आणि 4 12, 2 गेला 1 7. 7225. 7225 हा 85 चा वर्ग आलेला आहे. आणि मगाच्या नियमानुसार कसं पहा? 5 चा वर्ग 25, 8 च्या पुढची संख्या 9, 8 9 72. या पद्धतीने आपण 85 चा वर्ग काढला. आणखी एखादी संख्या पाहू. 61 चा वर्ग. 61 चा वर्ग. 1 चा वर्ग 1, 0 1 लिहायचं. ठीक आहे. 6 चा वर्ग 36. इथं प्लस साइन. आता 6 आणि 1 चा गुणाकार 6 येईल. त्याला गुणिले 2 करा. 6 दुने 12, 81 1 2 7 3. 3721 काय आलेला आहे? या संख्येचा वर्ग आलेला आहे. बघा आणखी एक उदाहरण 123 चा वर्ग करू आपण. 123 चा वर्ग. 3 चा वर्ग 9. 12 चा वर्ग करा. आता काय करा? 12 चा वर्ग. 12 चा वर्ग 144. इथं प्लस चिन्ह. आता 12 गुणिले 3 होईल. 12 3 36. त्याला गुणिले पुन्हा 2 करा. 36 दुने 72 होईल. 36 दुने 72. बेरीज करा. 9 2 7 आणि 4 11. गेला 1 4 ने 1 5 आणि 81. किती आला बघा? 123 चा वर्ग आलेला आहे. 15129. या पद्धतीने बघा आपण वर्ग करायचे आहेत. थोडक्यात आपण ही ट्रिक शॉर्ट ट्रिक सांगितली. ज्यावेळी आपल्याला गडबड असते त्यावेळी हे पटकन उत्तर येणं आपल्याला गरजेचं असतं. त्यासाठी काय करायचं? हे पुन्हा पुन्हा तुम्ही याचा सराव करायचा आहे. आणि मी आणखी काही उदाहरणं मी तुम्हाला देत आहे.
तर पहा आणखी उदाहरण पहा. 35 ऐवजी आपण काय करू, 75 चा वर्ग घेतलेला आहे आपण. आणखी एखादं उदाहरण, 95 चा वर्ग, 80 चा वर्ग, आणखी 135 चा वर्ग. या संख्यांचे वर्ग तुम्ही काय करायचे आहेत, काढायचे आहेत आणि आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट तुम्ही करायचे आहे. चॅनलला जर नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि सबस्क्राईब करायला देखील विसरायचं नाही. धन्यवाद.